पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। अंकित शर्मा हत्येप्रकरणी ताहिर हुसेन दोषी ठरलाय। 2020 साली दंगली दरम्यान शर्मांची हत्या करण्यात आली। अंकित शर्मा हे आयबीचे अधिकारी होते। ताहिर हुसेन हा आपचा माजी नगरसेवक आहे। हुसेनसह एकूण 11 जणांना यात दोषी ठरवण्यात आलेलं आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय सगळे हे प्रकरण आहे आणि काय नवीन अपडेट्स आहेत या? बिलकुल 2020 साली हे दंगे होते आणि या दंग्याने नंतर वेगळं वळण घेतलं होतं। दोन धर्माचं हे वळण घेतलं होतं आणि शहादारा आणि या संपूर्ण परिसरामध्ये हे दंगे घडले होते। आणि त्याच वेळेस अंकित शर्मा हे आयबीचे अधिकारी होते। त्यांचा मृतदेह सापडला होता। एका नाल्यामध्ये पडल्याच्या अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता। त्यानंतर तपास सुरू झाला होता। तर या दंगलीमध्ये नाव विचारून मारल्याचा आरोप सुद्धा त्यानंतर करण्यात आला होता। आणि यामध्ये ताहिर हुसेन जे की आम आदमी पक्षाचे नगरसेवक होते आणि आणि या परिसरामधले बाहुबली नेते म्हणून पण ते ओळखले जातात। तर त्यांचा या पाठीमागे हात असल्याचं समोर आलेलं आहे। आणि त्याचबरोबर हे संपूर्ण दंगे भडकवण्यामध्ये आणि दगडफेक करण्यामध्ये, कारण यामध्ये अनेक पोलीस सुद्धा जखमी झाले होते, सामान्य नागरिक जखमी झाले होते। त्याचबरोबर दुकानं जी होती ती जळाली होती आणि छोटे छोटे पेट्रोलचे बॉम्ब सुद्धा तयार करण्यात आले होते। म्हणजेच की एक प्रकारे युद्ध पुकाराच्या उद्देशाने ही संपूर्ण तयारी करण्यात आली होती। आणि त्या दृष्टीनं या संपूर्ण हिंसाचारामध्ये आता 11 जण दोषी ठरलेले आहेत ताहिर हुसेन याच्यासह। आणि अंकित शर्मा याची हत्या केल्याचे सुद्धा काही पुरावे जे आहेत ते समोर आलेले आहेत। त्यामुळं कडकडुमा कोर्टानं आता निकाल दिलेला आहे आणि या सर्वांना दोषी ठरवलेला आहे। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।